to learn a poem which is related with the 8th class. Unit 1, 1.1, be the best. First of all, I will read this poem. Be the best if you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill, be a bush if you can't be a tree. In this poem, the poet is talking about be the best. म्हणजे कवी असं म्हणत आहे की तुम्ही काहीतरी सर्वोत्तम बना. इफ यू कांट बी अ पाईन, जर तुम्हाला या ठिकाणी पाईन बनता येत नसेल, म्हणजे इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, जर उंच टेकडीवरचं जर आपण या ठिकाणी पाईन झाड बनू शकत नसेल तर आपण काही ना काहीतरी बनलं पाहिजे. म्हणजे आपण काही ना काहीतरी बनायला पाहिजे. बी अ स्क्रब इन द व्हॅली, छोटंसं झाड म्हणजे स्मॉल प्लांट. म्हणजे बी अ स्क्रब. स्क्रब म्हणजे काय, एक छोटंसं झाड तुम्ही काय करा, बना. म्हणजे बी अ स्क्रब इन द व्हॅली म्हणजे दरीमधलं एक छोटंसं झाड तरी बना. जर तुम्हाला या ठिकाणी टेकडीवरचं उंच झाड बनता येत नसेल तर तुम्ही किमान या ठिकाणी एक स्क्रब बना. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील, आणि द बेस्ट लिटिल स्क्रब, पण ते स्क्रब कसं असलं पाहिजे, द बेस्ट लिटिल असायला पाहिजे. म्हणजे सर्वोत्तम अशा प्रकारचं झाड तुम्ही त्या ठिकाणी बनण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एक छोटंसं खुरटं झाड तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अ स्मॉल ट्री, लक्षात, एक छोटंसं झाड तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा. पण बाय द साईड ऑफ द रील, रील म्हणजे काय, अ स्मॉल स्ट्रीम म्हणजे एक छोटासा ओढा. या छोट्याशा ओढ्याकाठचं एक तुम्ही काय करा, झाड बना. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री, जर समजा तुम्हाला या ठिकाणी काय करता येत नसेल, झाड बनता येत नसेल, मोठंसं उंच असं झाड बनता येत नसेल तर तुम्ही काय करा, या ठिकाणी एक छोटंसं बुश बना. लक्षात, म्हणजे आपल्याला बुश तरी बनता आलं पाहिजे. म्हणजे अकॉर्डिंग टू द पोएट, इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्हाला झाड बनता येत नसेल तर तुम्ही एक छोटंसं खुरटं या ठिकाणी बुश बना. पण कसं, बी अ बुश, पण कसं, द बेस्ट, बी द बेस्ट, सर्वोत्तम अशा प्रकारचं झाड आपण या ठिकाणी बनलं पाहिजे. आता या पहिल्या याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची रायमिंग वर्ड्स देण्यात आलेले आहेत ते आपण पाहूया. हिल, कोणता, हिल, रील, हिल, रील, बी ट्री. ओके, बी ट्री. व्हॉट इज द रायमिंग स्कीम इन दिस पोएम. या कवितेमध्ये रायमिंग स्कीम कोणती आहे, तर ए, ओके, याला आपण दिला ए, त्याच्यानंतर हिलचा आणि बीचा संबंध नाही म्हणून बी, ओके, आणि त्याच्यानंतर ए म्हणजे हिल आणि रील मॅचिंग होते म्हणून ए, आणि याला बी. म्हणजे काय, रायमिंग स्कीम आली ए बी ए बी. ओके, रायमिंग स्कीम तुम्हाला आता कळाली असेल, ए बी ए बी. तर अशा प्रकारे या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स वापरण्यात आलेले आहेत. आता आपण स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड दिस पोएम. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. According to the poet, if you can't be a bush, जर समजा तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं खुरटं रूप बनता येत नसेल, म्हणजे काही ना काहीतरी या ठिकाणी छोटंसं स्मॉल ट्री बनता येत नसेल, काय बनता येत नसेल, एक छोटंसं स्मॉल ट्री तुम्हाला या ठिकाणी बनता येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी काय करा की बुश. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास, पण एक गवताचा छोटासा काय करा, तुकडा तरी बना. लक्षात, म्हणजे काही ना काहीतरी आपण बनलं पाहिजे. इच अँड एव्हरी पर्सन शुड मेक समथिंग इन हिज लाईफ. ओके, आणि साईज इज नॉट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ, म्हणजे आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी उंची महत्त्वाची नाही आहे. अँड सम हायवे हॅपियर मेक, अँड सम हायवे हॅपियर मेक, म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे काही हायवे आहेत, हायवे म्हणजे काय, जे महामार्ग आहेत, ते महामार्ग आपल्यामुळे काय होतील, आनंदी होतील. म्हणजे जर आपण या ठिकाणी रस्त्याच्या कडेला जर गवत पाहिलं किंवा छोटछोटाले झाडं पाहिले तर त्या झाडामुळे या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा काय मिळू शकतो, आनंद मिळू शकतो. म्हणजे इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक, जेणेकरून त्या छोट्याशा खुरट्या गवतामुळे आपल्याला या ठिकाणी हे झाडमुळे काय होणार आहे की आपल्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर होणार आहे. म्हणजे ऑल सराउंडिंग विल बिकम व्हेरी हॅपियर, लक्षात, सगळं आनंददायी बनणार आहे. इफ यू आर अ मस्की, इफ यू आर अ मस्की म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी मस्की असाल,
देन जस्ट बी अ बास. जर समजा तुम्हाला एक मोठा मासा होता येत नसेल, म्हणजे बिग फिश होता येत नसेल लक्षात, तर त्या ठिकाणी बिग फिश म्हणजे काय, मस्की म्हणजे काय, बिग फिश. देन जस्ट बी अ बास. बास म्हणजे काय, स्मॉल फिश. म्हणजे एक छोटासा बास तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा. बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. पण कसा, जिवंत असा मासा आपण या ठिकाणी बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. लाईव्हलीएस्ट बास्ट म्हणजे विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बास इन आवर लाईफ. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला कळालेलं असेल. तर याच्यामध्ये ग्रास आणि बास हे काय येतं, रायमिंग वर्ड्स आहेत. आणि लेक आणि मेक हे सुद्धा काय रायमिंग वर्ड्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे, तर आपण याला ए नाव दिलं. ओके, आणि याला बी, तर ए बी. ओके, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणी याच्यामध्ये 4 लाईन देण्यात आलेल्या आहेत. किती, 4 लाईन देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ए बी ही याची काय आहे, रायमिंग स्कीम आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी स्टांजा पाहणार आहोत. आता आपण थर्ड आहोत, तर थर्ड स्टांजामध्ये कवीनं काय सांगितलेलं आहे ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार. फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड दिस स्टांजा. We can't all be captains, we have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do and there is lesser to do. And the task you must do is the near. According to the poet, आपल्याला या ठिकाणी कवी काय म्हणत आहे की we can't all be captain. म्हणजे आपण सर्व काही कॅप्टन असू शकत नाही. म्हणजे वी कांट बी ऑल कॅप्टन्स लक्षात. तर आपल्या सर्वांनाच जहाजावरचं काही कॅप्टन बनता येणार नाही. किंवा वी कांट बी अ बिग पर्सन. म्हणजे सर्वच माणसं ऑल पर्सन विल नॉट मेक अ बिग पर्सन. म्हणजे सर्वच माणसांना या ठिकाणी महान बनता येणार नाही. म्हणजे वी हॅव गॉट टू बी अ क्रू. पण आपण या ठिकाणी जहाजावरचा किमान खलासी तरी बनण्यासाठी काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे वी शुड ट्राय टू बिकम अ क्रू. आपण या ठिकाणी जहाजावरचा खलासी तरी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस. ऑल ऑफ अस म्हणजे काय, आपल्या सर्वांसाठी. म्हणजे वी हॅव लॉट ऑफ थिंग्स टू डू थिंग्स हिअर. म्हणजे खूप काही गोष्टी आपल्याला इथं करण्यासाठी आहे. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. म्हणजे आपण या ठिकाणी खूप काही गोष्टी करू शकतो. देअर इज अ बिग वर्क टू डू. म्हणजे या जगामध्ये आपल्याला खूप काही कामं मोठमोठाले करण्यासाठी आहेत. अँड देअर इज लेसर टू डू. आणि काही कामं या ठिकाणी छोटाले सुद्धा असू शकतात. लक्षात. तर आपण या ठिकाणी पाहतो काही लोक काय असतील, बिझनेसमॅन असतील. लक्षात. म्हणजे काही बिझनेसमॅन असतील आणि काही या ठिकाणी काय असतील की गॅरेज चालवणारे असतील. परंतु या ठिकाणी दोघांचंही वर्क कसं आहे, सेम आहे. ओके, पण दोघालाही या ठिकाणी महत्त्व आहे. म्हणजे ऑल पर्सन्स आर इम्पॉर्टंट इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये सर्वांना किंमत आहे. म्हणजे ऑल आर व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस वर्ल्ड. नो वन इज अ लेसर, नो वन इज अ बिगर इन दिस वर्ल्ड अकॉर्डिंग टू द पोएट. म्हणजे कवीच्या मते या जगामध्ये कोणीही महान नाही आहे आणि कोणीही मोठा नाही आहे. देअर इज अ बिग वर्क टू डू. म्हणजे इथं खूप मोठमोठाले कामं करण्यासारखे लक्षात. आणि इथं या ठिकाणी छोटछोटाले सुद्धा काय येतं, कामं आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर भंगार गोळा करणारा सुद्धा महत्त्वाचा आहे लक्षात. आणि कारखाना चालवणारा सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे बोथ पर्सन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये दोघालाही सारखाच काय करण्यात आलेला आहे, दर्जा देण्यात आला आहे. म्हणजे बोथ हॅव सेम स्टेटस. त्यांना सारख्याच प्रकारचा दर्जा देण्यात आलेला आहे. पण काम हे महत्त्वाचं आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि आपल्याजवळ जे काही काम करायचं आहे, द टास्क म्हणजे काय, वर्क. आपल्याला जे काही काम या जगामध्ये करायचं आहे, डू इज द नियर, ते आपल्या जवळच आहे. म्हणजे वी हॅव लॉट ऑफ वर्क इन आवर लाईफ. म्हणजे आपण खूप काही करू शकतो. म्हणजे एव्हरीबडी कॅन डू लॉट ऑफ थिंग्स इन हिज लाईफ. ओके, आणि दिस पोएम इज अ इन्स्पायरेशनल पोएम फॉर द
स्पीकर. म्हणजे या ठिकाणी ही जी काही कविता आहे ती वाचकांसाठी अतिशय प्रेरणादायी कविता आहे. म्हणून कवी म्हणत आहे अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. म्हणजे तुमच्या जवळच या ठिकाणी हे जे काम आहे ते तुम्ही करायलाच पाहिजे. म्हणजे अँड टास्क यू मस्ट डू इज द नियर. ओके. अँड लास्ट जाणार आहोत. तर अकॉर्डिंग टू द पोएट व्हॉट इज द थीम ऑफ दिस पोएम. आता या कवितेमध्ये कवीला काय सांगायचं आहे आपण याच्याबद्दल विचार करूया. तर कवी म्हणतोय मी फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड दिस पोएम. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. इट isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. म्हणजे अकॉर्डिंग टू द पोएट कवीला असं म्हणायचं आहे इफ यू कांट बी अ हायवे. जर तुम्हाला त्या ठिकाणी हायवे बनता येत नसेल, म्हणजे जर मोठा महामार्ग बनता येत नसेल, तुम्ही जर मोठा महामार्ग होऊ शकत नसाल, देन जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे काय? एक छोटीशी रस्ता बना. अ स्मॉल पाथ. काय म्हणा? स्मॉल पाथ बना. एक छोटासा अरुंद रस्ता बना. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर हायवे बनता येत नसेल, म्हणजे याचा अर्थ कवीला असं म्हणायचं आहे जर तुम्हाला मोठा माणूस बनता येत नसेल तर किमान माणूस या ठिकाणी बनण्याचा प्रयत्न करा, चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर आपल्याला या ठिकाणी काय बनता येत नसेल? सूर्य बनता येत नसेल. म्हणजे इफ यू कांट बी अ सन, इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. म्हणजे आपल्याला जर सूर्य बनता येत नसेल म्हणजे तर तुम्ही या ठिकाणी किमान तारा तरी बनण्याचा प्रयत्न करा. कारण तारा तरी या ठिकाणी बनणं आपल्याला गरजेचं आहे. इट isn't बाय साईज दॅट यू विन ऑर फेल. म्हणजे या जगामध्ये साईज महत्त्वाची नाही आहे. साईज इज नॉट इम्पॉर्टंट इन दिस वर्ल्ड. म्हणजे साईज हॅज नो व्हॅल्यू इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये साईजला किंमत नाही आहे. म्हणजे या ठिकाणी साईज इज नॉट इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द पोएट. म्हणजे कवीच्या मते जगामध्ये साईज काही महत्त्वाची नाही. इट isn't बाय साईज. साईजनं काही गोष्टी ठरत नाहीत. आता आपण पाहिलेलं असेल की जॉनी लिव्हर असेल तर हा जो हिरो आहे याची साईज काय आहे? अतिशय छोटीशी आहे. पण या ठिकाणी तरीसुद्धा तो काय अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी ॲक्टर आहे. म्हणजे याचा अर्थ की साईज इज नॉट इम्पॉर्टंट हिअर. लक्षात. एखादा माणूस खूप उंच आहे आणि खूप मोठा आहे याच्यावरून हे जग ठरत नसतं. म्हणून इट isn't बाय साईज दॅट यू विन ऑर फेल. म्हणजे साईज ही तुम्हाला जिंकू शकत नाही. साईजने तुम्ही काही जिंकणारे होणार नाहीत और तुम्ही फेलसुद्धा होणार नाहीत. म्हणजे तुम्ही लहान असा की मोठे असा तुमचं काम महत्त्वाचं आहे. म्हणजे युअर वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द पोएट. अँड बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही आहात व्हॉट एव्हर यू आर. व्हॉट एव्हर यू आर. व्हॉट एव्हर म्हणजे काय? तुम्ही जे काही आहात ते तुम्ही मोठे बनण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही या ठिकाणी गॅरेजवाले असाल तर तुम्ही गॅरेज चालून या ठिकाणी मोठं बनण्याचा प्रयत्न करा. जर समजा तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुम्ही बिझनेसमॅन या ठिकाणी होऊन मोठं होण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही या ठिकाणी टीचर असाल तर तुम्ही टीचर होऊन या ठिकाणी काय करा? मोठं होण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही स्टुडंट होऊन चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही आहात ते तुम्ही महान बनण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही या ठिकाणी महान झालात तरच तुम्हाला या ठिकाणी या पुढच्या गोष्टी मिळणार आहेत. ओके. तर कवीला आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी समजून सांगायचे. व्हॉट इज द मेसेज ऑफ द पोएम? बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. म्हणजे या कवितेचा संदेशच काय आहे की तुम्ही जे काही आहात ते तुम्ही मोठं बनण्याचा प्रयत्न करा. लक्षात. आता ही कविता तुम्हाला कळाली असेल तर या कवितेमध्ये कोणत्या प्रकारचे रायमिंग वर्ड्स देण्यात आलेले ते आपण बघूया. ट्रेल. कोणता? ट्रेल, फेल. ट्रेल, फेल आणि स्टार आणि आर. ओके. आणि या कवितेमध्ये आणखी जर रायमिंग स्कीम जर पाहिली तर आपल्याला असं दिसतं की ए याला आपण दिला ए आणि बी, ए आणि बी. ओके. तर रायमिंग स्कीमसुद्धा काय आहे या कवितेची? ए बी, ए बी. ओके. ही कवितेची रायमिंग स्कीम ए बी, ए बी आहे. आणि कवीचं नाव आहे डग्लस मोलच. काय? डग्लस मोलच. अशा प्रकारे कवीचं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक जे काही स्टांजा आहे इच अँड एव्हरी स्टांजा इज रिलेटेड विथ
रिलेटेड विथ अ 4 लाईन, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 4 लाईन देण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येक जे काही पहिली लाईन आणि तिसरी लाईन याच्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, रायमिंग वर्ड्स देण्यात आलेले आहेत. लक्षात. तर आता ही कविता तुम्हाला चांगली समजली असेल तर तुम्ही या ठिकाणी माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ काय होतील या ठिकाणी लवकरात लवकर प्राप्त होतील. ओके. तर आपण